श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आयुष्यभर कोणासाठी कितीही करा ते कमीच असतं. कोणासाठी कितीही जीव ओवाळून टाकला तरी आपल्याला इतका आपल्याला कोणीच समजून घेत नाही. कोणासाठी कितीही केलं तरी मनापासून नातं निभवत नाही. लोक एक दिवस त्याच्या कोणत्याही गोष्टीला किंवा कामाला फक्त नकार द्या किंवा त्याच्या मनाविरुद्ध वागा. ते तेव्हा त्याच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीवर पाणी फिरवून मोकळे होतात. आपलं पर्क कोणासाठी कितीही करा कुठेतरी काहीतरी कमी पडतंच. आपल्या माणसासाठी केलं तर फरक काहीच पडत नाही, पण ती व्यक्ती जर तुम्हाला आपलं मानत नसेल तर फरक नक्कीच पडतो. आपल्या माणसांना आपलंसं करून घेण्याची कला ही सगळ्यात चांगली, पण परक्यानं आपलं करून घेणं कोणाचंही नसते. पण नाती जोडताना कोण परक आणि कोण आपलं हे आपण पाहत बसलो ना तरी आयुष्याच्या प्रवासात आपलं म्हणणारा असं कोणीच राहणार नाही. जे आपलं आहे ते आपलेच राहणार आहे. म्हणजे आपल्याला आपलं मानतात त्यांना या नात्याची जाणीव करून द्या. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कुठेतरी कमीच पडते. 1000 वेळा मदत किंवा सहकार्य करा, पण एकदा तर तुम्ही मदत केलं नाही तर मागचं सर्व विसरण्याची प्रवृत्ती माणसात असते. कारण सध्या चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेले असतात. प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतील, पण त्याचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणे हाच असतो. त्यामुळे अशा प्रेमळ माणसाला आपल्या आयुष्यातून जाऊ देऊ नका आणि सगळ्यासाठी त्याच्या मनासारखं करत बसू नका. कारण हे आपले आयुष्य अनमोल आहे. ते आपल्यासाठी जगा. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हे म्हणणं तुम्ही कायम लक्षात ठेवा. अगदी खरंच आहे. आपल्या नातेवाईकाचा सुद्धा तसंच. समोरून आपलं बरं व्हावं असं म्हणणारे आपले नातेवाईक मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात. तुमच्या घरात कधी भांडणं तंटे वादविवाद होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम हेच ते आपले जवळचे लोक नातेवाईक करत असतात. तुमच्या प्रत्येक प्रगतीला आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना चांगलेच माहीत असते. आपल्या घरामध्ये काही वाईट घडलं तर सर्वात अगोदर हेच लोक आनंद साजरा करणारे असतात. बरेचदा नातेवाईकपेक्षा परके लोक आपल्या वाईट प्रसंगामध्ये मदतीला धावून येतात, आपल्याला सावरून घेतात. अशा वेळी आपल्या जवळची वाटणारी माणसं ही फक्त आपली गंमत बघत असतात. टोमणे मारणे, कुचकट बोलणे, शिवीगाळी करणे हे त्याचे विशेष गुण म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता अशा लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकलेले बरे, नाही का? सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हाच संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. अशा लोकांच्या संपर्कात राहू नका. आपली प्रगती करायची असेल तर अशा मानसिक दृष्ट असंतुलित लोकांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढलेलेच बरे. आपले आयुष्य सुंदर, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचाराची शिदोरी चालूच ठेवायची असेल तर भगवंताचे नामस्मरण करावे. दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेले नाते दोन्हीमध्ये पूर्वीसारखा गोडवा उरत नाही. स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही. इथे लढणे हे स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावर असावं. त्यामुळे लोकांकडून अपेक्षा करणे तुम्ही सोडून द्या. भगवंतावरती विश्वास ठेवा. जो भगवंताचा हात पकडतो त्याला कोणाचेही पाय पकडण्याची वेळ भगवंत येऊ देत नाही. सहमत असाल तर
होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आदर हा पैशाचा आहे, माणसाचा नाही. जर तुम्हाला कोणीही विचारलं तुम्ही काय करता तर समजून जा की समोरच्या माणसाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही किती कमवता. यावरून तुम्हाला किती आदर द्यायचं हे ठरवणे त्याला सोपं जातं. आपण आपले संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यातच घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरत असतो. सत्याना पाय असतात म्हणून ते पाय राहून ठामपणे उभे राहते. अफवांना मात्र पाय नसतात म्हणून त्या इतरत्र पसरत असतात. जरी आपल्या जवळची माणसे तुम्हाला नावं ठेवत असतील, तुमच्या इज्जतीचा खोबरे करत असतील तर अशा मूर्ख धूर्त लोकांकडे तुम्ही लक्ष करा. आपल्या कर्मावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. आपल्या ध्येयावरती तुम्ही आतोनात प्रयत्न करा. तुमचे कर्म तुम्हाला योग्य सिद्ध करतील आणि समोरच्याचे तोंड बंद करतील. फक्त भगवंतावरती विश्वास ठेवून आपले कर्म तुम्ही चांगले करत राहा. माणसं जपायला काहीच अडचण नाही, पण माणसंसुद्धा त्या हिशोबाची असली पाहिजेत. ते ओळखायला तुम्ही शिका. समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपणही नातं ओढून ताणून नीट करण्यात काहीच अर्थ नाही. अशा नात्याला तिथेच आपण फुलस्टॉप दिलेला बरं नाही का? होय बाळा, तू माझा लाडका भक्त आहेस. तू हार मानू नको. तुझ्या सर्व इच्छा आता मी पूर्ण करणार आहे. आता माझे देवदूत तुझ्या आयुष्यात तुझे नशीब लिहिण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या आयुष्यात खूप व्यक्ती येतात, पण काही व्यक्ती खूप खास असतात. त्याच्या सहवासात कायम राहावंसं वाटतं, पण त्यांना मात्र आपल्यासाठी वेळ नसतो. आईच्या दुधावर बाळाच्या शरीराचे पोषण होते आणि तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचे पोषण होत असते. जिथे मनासारखं राहता येत नाही ते घर नसतं आणि ज्याच्या समोर हक्काने बोलता येत नाही ते आपले नसतात. कोणाच्या बोलण्याने तुटून जायचं नाही आणि कोणाच्या बोलण्याने झुरतसुद्धा बसायचं नाही. आपलं आयुष्य आपण थाटात जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि त्याला आवडणार नाही तो जळत बसेल. आयुष्य मस्तीत आणि शिस्तीत जगायचं. आपल्या जवळच्या लोकांसोबत कधीच तुम्ही गेम खेळू नका. चुकून जर जिंकला तर खूप काही तुम्हाला गमवावे लागेल. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल हे आशा सुटत नाही, म्हणून आपण जगत असतो. जीवनामध्ये आशावादी माणूस नेहमीच सुखी, समाधानी आणि आनंदी असतो. जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसायचं नाही. सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथलेच तिथंच विषय सोडून द्यायचं आणि पुढे चालायचं. प्रत्येक नात्याला स्ट्रगल हे वेगळंच. तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळंपण हे शोधता आणि जपता आलं पाहिजे. भगवंतावरती विश्वास ठेवा. भगवंतावरती विश्वास ठेवला तर आयुष्यात अशक्यसुद्धा शक्य होऊन जाते. सहमत असाल तर होय स्वामी मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आयुष्य आनंदाने जगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.